नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपली सिरीज कशाची, सिनोनिम्सची. आणि त्याच्यामध्ये जो आपला आजचा डे आहे तो आहे डे 9. आलं लक्षात? तर पहिला शब्द आहे गिफ्ट. गिफ्ट म्हणजे काय? भेट. गिफ्ट म्हणजे काय? भेट. आणि त्याची काही समानार्थी शब्द आहेत, म्हणजे काय सिनोनिम्स आहेत. तर ती सिनोनिम्स कशी आहेत? जसं की प्रेझेंट आहे, डोनेशन आहे, बाउंटी आहे आणि कंट्रीब्युशन आहे. प्रेझेंट, डोनेशन, बाउंटी आणि कंट्रीब्युशन हे का झाली समानार्थी शब्द. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल कसं होईल? इट इज ऑलवेज नाईस टू गिव्ह अ स्मॉल गिफ्ट. बरोबर. टू शो ॲप्रिशिएशन फॉर समवन्स हेल्प. बरोबर. आता एखाद्याच्या मदतीबद्दल आपण त्याला छोटंसं नेहमी काय एक गिफ्ट देणं काय असते? चांगलं असते, म्हणजे ती प्रशंसा करण्यासाठी. लक्षामध्ये असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे ग्लूम. ग्लूम म्हणजे काय? विषाद. ग्लूम म्हणजे काय? विषाद. किंवा मग त्याला आपण उदासीनता म्हणू शकतो. बरोबर. तर त्याची समानार्थी शब्द बघा, जसं की डिजेक्शन आहे, शॅडो आहे, ऑब्स्क्युरिटी आहे आणि डार्कनेस आहे. डिजेक्शन, शॅडो, ऑब्स्क्युरिटी आणि डार्कनेस हे काय झाली समानार्थी शब्द. एक्झाम्पल बघा. द न्यूज ऑफ द ले ऑफ कास्ट अ शॅडो ऑफ ग्लूम ओव्हर द ऑफिस. बरोबर. द न्यूज ऑफ द ले ऑफ. ले ऑफ म्हणजे ते असतं ना, म्हणजे जे आपण म्हणतो की कंपनीमध्ये खूप सारे ले ऑफ होतात, जसं की नोकरून लोकांना काढलं जातं. ही न्यूज ऐकल्यानंतर जे ऑफिसमधलं वातावरण जे आहे ते कसं झालं? उदासीन झालं. बरोबर. लोक म्हणजे काय झाले? नाराज झाले. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे ग्रीप. ग्रीप म्हणजे काय? दुःख. ग्रीप म्हणजे काय? दुःख. समानार्थी शब्द बघा, जसं की सॉरो आहे, डिस्ट्रेस आहे, ॲप्लिकेशन आहे आणि ट्रिब्युलेशन आहे. हे काय झाली समानार्थी शब्द. एक्झाम्पल कसं होईल? डीलिंग विथ ग्रीप इज अ नॅचरल पार्ट ऑफ लाईफ अँड इट्स इम्पॉर्टंट टू एक्सप्रेस युअर इमोशन. आता बघा, नॅचरल पार्ट आहे कशाचा? जेव्हा आपण दुःखाशी आपण डील करणं, म्हणजे दुःखाशी जे आपण व्यवहार करणं, हा काय नॅचरल पार्ट आहे कशाचा? आयुष्याचा. आणि हे महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? आपले इमोशन काय करणं? एक्सप्रेस करणं. लक्षामध्ये असं एखाद्या सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे हार्ड. हार्ड म्हणजे मराठीमध्ये काय? कठीण. हार्ड म्हणजे काय? कठीण. समानार्थी शब्द कसे होतील? जसे की डिफिकल्ट आहे, स्टर्न आहे, फर्म आहे, क्रुएल आहे. डिफिकल्ट, स्टर्न, फर्म आणि क्रुएल हे काय झाली समानार्थी शब्द. एक्झाम्पल कसं होईल? लर्निंग अ न्यू लँग्वेज कॅन बी हार्ड बट विथ प्रॅक्टिस इट गेट्स इझियर. बरोबर. आता एखादी नवीन लँग्वेज शिकणं हे काय असू शकते? कठीण असू शकते. लक्षामध्ये बट. बरोबर. पण प्रॅक्टिस केल्यामुळे काय होते? ती गोष्ट काय होऊन जाते? इझी होऊन जाते, म्हणजे काय होते? सोपी होऊन जाते. लक्षामध्ये असा सेंटेन्सचा काय होईल? अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे इन्साइट. इन्साइट म्हणजे काय? भडकावणे, उत्तेजित करणे. इन्साइट म्हणजे काय? भडकावणे किंवा मग उत्तेजित करणे. समानार्थी शब्द कसे होतील? जसं की प्रोवोक आहे, स्टिम्युलेट आहे आणि इन्स्टिगेट आहे. प्रोवोक, स्टिम्युलेट आणि इन्स्टिगेट हे काय झाली समानार्थी शब्द. एक्झाम्पल बघा. सेंटेन्स रिमेंबर टू चूज युअर वर्ड्स वाईजली. लक्षात ठेवा, तुमचे शब्द असतात ते एकदम हुशारीने यूज करा, वर हुशारीने चूज करा. का? कारण की ॲज दे हॅव द पॉवर टू इन्साइट स्ट्रॉंग रिॲक्शन. म्हणजे त्या शब्दामध्ये काय असते? एक पॉवर असते स्ट्रॉंग रिॲक्शनशी. म्हणून नेहमी बोलताना आपले शब्द जे असतात ते व्यवस्थित चूज करायचे. लक्षामध्ये असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे आयडियल. आयडियल म्हणजे काय? आदर्श. आयडियल म्हणजे काय? आदर्श. आपण म्हणतो ना की आमचे हे आदर्श आहेत, ते आदर्श आहेत. लक्षामध्ये आता याचे समानार्थी शब्द कसे होतील? जसं की परफेक्ट आहे, ऑप्टिमल आहे किंवा मग मॉडल आहे आणि अल्टिमेट आहे. परफेक्ट, ऑप्टिमल, मॉडल आणि अल्टिमेट हे काय झाली समानार्थी शब्द, म्हणजेच इंग्लिशमध्ये सिनोनिम्स. लक्षात. एक्झाम्पल बघा. इन आर पर्स्यूट ऑफ एक्सलन्स लेट्स कीप आर आयडियल्स ॲट द फोरफ्रंट ऑफ आर माइंड्स. बरोबर. म्हणजे काय? आपण जेव्हा उत्कृष्टतेच्या पाठलाग करू आयुष्यामध्ये, तर तेव्हा आपले जे आदर्श असतात ते आपण नेहमी काय केले पाहिजे? समोर ठेवायचे आपल्याला. लक्षामध्ये असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे होमेज. होमेज म्हणजे काय? श्रद्धांजली. होमेज म्हणजे काय? श्रद्धांजली. आता बघा रिस्पेक्ट. त्याची समानार्थी शब्द कसे होतील? म्हणजे सिनोनिम्स, जसं की रिस्पेक्ट आहे, ट्रिब्यूट आहे आणि रेव्हरन्स आहे. रिस्पेक्ट, ट्रिब्यूट आणि रेव्हरन्स हे काय झाली समानार्थी शब्द, म्हणजेच काय? सिनोनिम्स कशाची? होमेजची. आणि होमेज म्हणजे काय? श्रद्धांजली. एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल कसं होईल? टुडे लेट्स प्ले होमेज टू द ग्रेट माइंड्स ऑफ हिस्ट्री हू पेव द वे ऑफ आर प्रोग्रेस. म्हणजे जो आपले जे इतिहासामध्ये जे आपले काही म्हणजे क्रांतिकारी लोक म्हणता येईल त्याला. बरोबर. जे आदर्श लोक होते आपले, तर त्यांना आपण काय करू? आज श्रद्धांजली म्हणजे श्रद्धांजली देऊया. म्हणजे एक
रिस्पेक्ट देऊया त्यांना, कारण की त्यांनी आपला जो प्रगतीचा मार्ग आहे तो कसा केलेला आहे, एक मोकळा केलेला आहे. लक्षामध्ये असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट म्हणजे काय, हॉरर. हॉरर का आहे, हॉरर म्हणजे काय, भयपट. हॉरर म्हणजे काय, भयपट म्हणजे काय, एक भीतीचं वातावरण. लक्षामध्ये आता त्याची काय समानार्थी शब्द कसे होईल, जसं की ड्रेड आहे, टेरर आहे, डिस्गस्ट आहे आणि ॲव्हर्जन आहे. ड्रेड, टेरर, डिस्गस्ट आणि ॲव्हर्जन हे काय झाली समानार्थी शब्द. लक्षात एक्झाम्पल कसं होईल, हाऊ डू हॉरर स्टोरीज प्ले ऑन आवर डिपेस्ट फिअर अँड एन्झायटीज. बरोबर. आता हा आहे क्वेश्चन. बरोबर. म्हणजे म्हणणं काय, जे हॉरर स्टोरीज असतात त्याच्यामुळे आपल्याला एकदम डिपेस्ट फिअर म्हणजे एक आपल्याला भीती का वाटते त्याच्यामुळे, असा काय प्रश्न आहे. आता याचं तुम्हाला जर उत्तर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. असा सेंटेन्सचा काय होईल, या क्वेश्चनचा काय होईल अर्थ होईल. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे हंबल. हंबल म्हणजे काय, विनयशील. हंबल म्हणजे काय, विनयशील किंवा आपण नम्र म्हणू शकतो. आलं लक्षामध्ये. तर याची काही समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच काय सिनोनिम्स आहेत, जसं की मॉडेस्ट आहे, मीक आहे, सबमिसिव्ह आहे आणि पाल्ट्री आहे. आलं लक्षामध्ये. मॉडेस्ट, मीक, सबमिसिव्ह आणि पाल्ट्री हे काय झालं समानार्थी शब्द. कशाची, हंबलची, म्हणजेच मराठीमध्ये विनयशील किंवा मग नम्र. आलं लक्षात. आता एक्झाम्पल बघा, म्हणजे काय सेंटेन्स, जसं की इट्स इम्पॉर्टंट टू अप्रोच चॅलेंजेस विथ हंबल ॲटिट्यूड, विलिंग टू लर्न फ्रॉम बोथ सक्सेस अँड फेलियर्स. बरोबर. आता सेंटेन्सचं म्हणणं काय, हे महत्वाचं काय आहे की आयुष्यामध्ये जे चॅलेंजेस असतात त्याला काय करणे, एक नम्रपणे त्याला अप्रोच, एक नम्र ॲटिट्यूडने त्याला काय करणे, डील करणे. आलं लक्षामध्ये. आणि आपल्यामध्ये नेहमी एक इच्छाशक्ती असायला पाहिजे, कशाची, लर्न फ्रॉम बोथ, म्हणजे नेहमी लर्न फ्रॉम बोथ सक्सेस अँड फेलियर्स. बरोबर. आणि दोघां म्हणजे सक्सेस आहे, फेलियर आहे, दोघांकडून आपल्याला काय शिकायची आपली इच्छा असली पाहिजे. लक्षामध्ये असा सेंटेन्सचा काय होईल अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे ह्युमन. ह्युमन म्हणजे काय, मानवी. ह्युमन म्हणजे काय, मानवी. आलं लक्षात. तर त्याची काही समानार्थी शब्द आहे, जसं की काइंड आहे, मर्सीफुल आहे, टेंडर आहे आणि सिम्पथेटिक आहे. आलं लक्षामध्ये. काइंड, मर्सीफुल, टेंडर आणि सिम्पथेटिक. आलं लक्षामध्ये. हे काय झाली समानार्थी शब्द कशाची, ह्युमनची. आणि ह्युमन म्हणजे काय, मानवी. एक्झाम्पल कसं होईल, बिईंग ह्युमन मीन्स शोविंग कंपॅशन टू ऑल लिव्हिंग बिंग्स. कंपॅशन म्हणजे काय, करुणा. आता आपण एक माणूस असणं, बरोबर, एक आपण मनुष्य प्राणी असणं म्हणजे काय, आपल्यामध्ये करुणा असायला पाहिजे. कशाप्रती, प्रत्येक लिव्हिंग बिंग्स बद्दल. बरोबर. आलं लक्षामध्ये. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.